स्तोत्र 97 परमेश्वर राज्य करतो. देवाचं सामर्थ्य आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे असं अनमोल राज्य या भूतलावरती येणार आहे. कारण परमेश्वर राज्य करतो, परमेश्वरानं त्याला निवडून घेतलं आहे. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनापासून आशियातील 7 मंडळाकडून, योहानाकडून जो होता, जो येणार, त्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहे त्यापासून, आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला, पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त, यापासून कृपा व शांती असो. आणि आपल्यावर जो प्रीती करतो त्याने आपल्या रक्तानं तुम्हास पातकापासून मुक्त केला आहे. असा थोर देव ज्यानं आम्हाला पातकापासून मुक्त केला आहे, देवाच्या गौरवाच्या राज्यासाठी तो आमचा उपयोग करून घेत आहे. असा जो प्रभू येशू ख्रिस्त जो ह्या भूतलावरती आला आणि जो तो राजासनासमोर बसला आहे त्याचं राज्य या भूतलावरचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवलं आणि गौरवाचा मुकुट दिला आणि सर्व पृथ्वीवरचा तो त्याला राजा असं केलेला आहे. म्हणून आपण जाऊया मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय, मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 9व्या वचनापासून. यास्तव तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा, आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. होय, देवाच्या इच्छेनुसार प्रभू तू आम्हाला चालवत आहेस. तुझी इच्छा आपल्या मंडळीकडून पूर्ण करून घेत आहे. कारण 97 स्तोत्राचं पहिलं वचन सांगतो, परमेश्वर राज्य करतो आणि हा परमेश्वर जो मरणातून प्रथम जन्मलेला आहे आणि तो आमचा राजा आहे. त्या राजा जेव्हा ह्या भूतलावर राजा झाला तेव्हा पृथ्वीने उल्हास केला आणि सगळे दीप समूह हर्ष करत. होय, असा थोर देव आम्हाला लाभला आहे. त्यानं धर्माचं आणि न्यायाचं असं अनमोल सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. प्रभू, होय, तू आपल्या दयेनुसार आम्हाला त्या परम पवित्र स्थानामध्ये घेऊन जातास. प्रभू, होय, दुसरं वचन सांगतं, ढग आणि अंधकार त्याच्या भोवती आहेत. होय, त्याच्या नीती व न्याय या राजासनाचा आधार आहे. प्रभू, होय, असा थोर दयाळू प्रभू आम्हाला लाभलास. होय, त्याने त्याच्या रक्तानं शिंपडून प्रभू तू आम्हाला धार्मिकताचं वस्त्र नेसवलंस. प्रभू, आणि नीती आणि न्याय तुझ्या राजासनाचा आधार आहे. प्रभू, स्तोत्र 11 आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला आधारस्तंभ ढासळले तर नीतिमान काय करणार. होय, आणि जो आधारस्तंभ आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त जो मेलेल्यातून पुन्हा उठला, तो असा भक्कम आधारस्तंभ आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्याच्याजवळ नीती आणि न्याय असं त्याच्या हातामध्ये आहे. कारण ख्रिस्त हा आमचा राजा आहे. तो तारणारा राज्य करतो आहे आणि त्यानं आम्हाला तारण दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या दयेच्या आसनासमोर येतो. आणि जेव्हा स्तोत्र 3 मध्ये येतो आम्ही, स्तोत्र संहिता 3रा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, स्तोत्र 3 आणि त्याचं 6व्या वचनामध्ये, लाखो लोकांनी मला गराडा घातला तरी मी भिणार नाही. हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा मला तार, आणि माझ्या सर्व वैऱ्याच्या तोंडात मारले आहे, दुर्जनाचे दात तू पाडले आहेस. असं गौरवाचं सामर्थ्य देवानं तो राजासनासमोर बसल्यानंतर आम्हाला दिलेला आहे. होय, असा थोर राजा आम्हाला पाहायला मिळतो. आणि असा थोर राजा जेव्हा राजासनासमोर बसतो तेव्हा थेसलनिकराचं दुसरं पत्र याचा 1ला अध्याय आणि 8 ते 7 वचनामध्ये, तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत आणि आपला प्रभू येशूची सुवार्ता मानत नाही त्यांच्यावर तो सूड उठवेल.
होय, 7वं वचन असं म्हणतं, प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल आणि तो आपल्या सामर्थ्य दूतासह अग्निज्वालेसह प्रगट होईल. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या असा थोर देव त्या अग्निज्वालेसह प्रगट होणार आहे प्रभू, आणि ते लागणारं सामर्थ्य आम्हाला देणार आहे. सर्वात त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये हे वचन संपल्यानंतर तो आमच्या ख्रिस्ती लोकांचा न्याय करील. होय, कारण 3रं वचन सांगतं, त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू तो जाळून टाकतो. होय, त्याच्या आगमनाच्या वेळी ते गौरवी सामर्थ्य तो आम्हाला देणार आहे. पूर्वेकडून जशी वीज चमकते तसा तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या काळी येणार आहे प्रभू. होय, मत्तयाच्या 24व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये सांगतो प्रभू. होय, जसा भूमिकंप होतो, आपण पाहूया ते वचन, मत्तयाचं पुस्तक 24वा अध्याय आणि 27वं वचन. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं असं होणार आहे. जेव्हा ज्या विजांनी जग प्रकाश, 4थं वचन सांगतं, विजांनी जग प्रकाशित केले आहे आणि हे पाहून पृथ्वी कंपायमान झाली आहे. होय, आपण जाऊया जखार्याचं पुस्तक 14वा अध्याय आणि 3 पासून. तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल आणि युद्ध पूर्वी ज्या प्रकारे युद्ध केले त्या प्रकारे त्यांना राष्ट्राबरोबर तो युद्ध करील. त्या दिवशी त्या यरुशलेमेच्या पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्वेपासून पश्चिमेपासून दुभांगून एक मोठं खोरं उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे करेल व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. असा थोर देव जेव्हा तो वैभवाने येईल त्यावेळेस ते घडणार आहे चे चिन्ह तो आम्हाला सांगत आहे. 7व्या वचनामध्ये म्हणतो, तो एक दिवस होईल तो परमेश्वरालाच ठाऊक, ना तो धड दिवस ना धड रात्र असा होईल. तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील. त्याच्या येण्याच्या समयीचं, दुसऱ्या येण्याच्या समयीचं त्यानं जखार्यानं हे शब्द लिहून ठेवले आहेत. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो, त्याचं गौरवाचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. होय, आणि यहोवाच्या परमेश्वराच्या समोर सर्व पृथ्वी, 5वं वचन सांगतं, परमेश्वराच्या समोर सर्व पृथ्वीच्या समोर पर्वत मेणासारखे वितळले आहेत प्रभू. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. 6वं वचन असं सांगतं, आकाशाने त्याची नीती प्रगट केली आहे, त्यांनी धर्माची साक्ष दिलेली आहे. होय, आणि ही साक्ष, हे अनुग्रह, हा जो मान महिमा त्याच्या समोर आहेत प्रभू. होय, सर्व राष्ट्राचे देव केवळ मूर्ती आहेत प्रभू, त्या शून्य आहेत. आणि परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे आणि मान महिमा त्याच्या समोर आहेत. सामर्थ्याचं जे सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहे. हे अनमोल अनुग्रह त्याने आम्हाला दिला आहे आणि ह्या सर्व लोकांनी त्याचं गौरव पाहिला आहे. होय, असा थोर देव त्याच्या दुसऱ्या आगमनाविषयी देव त्या प्रगट करतो. होय, आणि 7वं वचन सांगतं, जे कोरीव मूर्तीची उपासना करतात आणि जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले आहेत. होय, जे आयडियल वर्शिप करतात, ते सर्व लज्जित होणार आहेत. तेव्हा आम्हाला भिण्याचं काही कारण नाहीये, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे आणि त्यानं त्या अशा अनमोल प्रभू येशू ख्रिस्तानं त्या योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रार्थनापूर्वक आम्हाला आपल्या पित्याला समर्पित केलेला आहे. असा थोर देव जेव्हा आम्ही त्या योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये पाहतो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानी ती अशी अनमोल प्रार्थना सादर केली आहे. होय, 6वं वचन सांगतं 17व्या अध्यायाचं, जे लोक तू मला या जगात दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले आहे आणि जे तुझे होते त्यांना तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. होय, देवाचं वचन आम्ही पाळलेलं आहे
इथे सर्व जमलेल्या लोकांनी देवाचं वचन पाळलं आहे, त्याच्या आज्ञेमध्ये सर्व चालतात प्रभू, आणि हे आवडणारे लोक आहेत प्रभू, आणि हे तुझ्या इच्छेनुसार चालतात. आणि तेव्हा 7वं वचन सांगतं, आता त्यांना समजेल की जे तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. होय, की जे काही परमेश्वरानं आम्हाला उद्धाराचं दान दिलं, नीतिमत्वासारखं नीतिमत्व असं आम्हाला प्रगट केलं, आम्हाला पवित्र केलं, हे सर्व प्रभू जे तू दिलेलं आहेस प्रभू, त्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला दिलं. वचन 8 सांगतं, जी वचने तू मला दिलीस मी त्यांना दिली आहेत आणि ती त्यांनी स्वीकारली आहे, आणि मी तुझ्याकडून आलो आहे हे त्यांनी खरोखर ओळखले आहे. तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला आहे. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत, कारण ते तुझे आहेत. होय, आम्ही त्या परमेश्वराचे आहोत, त्याच्या इच्छेनुसार आम्ही ह्या सर्व गोष्टी करीत आहोत प्रभू. आणि जे तुझे आहेत प्रभू, 10वं वचन सांगतं की जे माझे ते सर्व तुझे आहेत, आणि जे तुझे माझे आहेत, आणि त्यांच्या ठाई माझा गौरव झाला आहे. आम्ही जे सर्व देवाचं वचन ऐकणारे आणि वचन वाचणारे आणि देवाच्या आज्ञा पाळणारे असे जे आम्ही आहोत प्रभू, त्या आम्हा सर्वांना त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाईचं जे असं अनमोल गौरव तू प्रगट करून दाखवला आहे प्रभू. आणि तुझ्या या अनमोल राज्यात आहे. या तो म्हणतो 11व्या वचनात, यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि तुझ्याकडे येत आहेत. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात राख, आणि आणि जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. आम्ही पण त्या परमेश्वराच्या अमोल नावामध्ये आम्हाला त्यानं एकत्र केलं आहे, त्याच्या वचनामध्ये एकत्र केले आहे, आणि त्याच्या चरणाजवळ लागण्यासाठी त्यानं आम्हाला गौरवी सामर्थ्य दिलं आहे. असा थोर प्रभू आम्हाला पाहायला मिळतो. त्या महासंकटाच्या काळामध्ये तो देवबाप आमचं रक्षण करणार आहे. होय, यशायाचं पुस्तक याचा 66वा अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 66वा अध्याय, त्याचं 8वं वचन. अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी कोणी गोष्ट पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येतात काय? परंतु सियोनेने वेना दिल्या, ती आपली मुले प्रसवली. होय, असा थोर देव त्या सियोनेच्या द्वारे आम्हाकडे येत आहे, आणि आम्हाला ते गौरवी सामर्थ्य देत आहे प्रभू. असा थोर राजा आम्हाला लाभलेला आहे. आणि कारण आमचा देव हे ऐकून हे सियोने हर्षित झाली. 8वं वचन सांगतो 97 स्तोत्रातलं 8वं वचन, हे ऐकून सियोन हर्षित झाली. हे परमेश्वरा, तुझ्या न्याय कृत्यामुळे यहूदांच्या कन्यांनी उल्हास केला आहे, कारण परमेश्वरा तू सर्व पृथ्वीवर उंच आहेस. होय, आम्ही तुला उंचवतो प्रभू. होय, तुझं वचन सांगतो योहान 3:16 मध्ये. होय, असं गौरवाचं सामर्थ्य तो आम्हा प्रगट करत आहे. तो जेव्हा योहान 3:15 मधून, योहान 3:13 मधून, स्वर्गातून आलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात साप उंच केला, तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केली पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, आम्हाला देवाच्या वचनानं, त्या जलस्नानानं देवाने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं आहे. त्याचं गौरवाचं सामर्थ्य त्यांना आम्हामध्ये ठेवलेलं आहे. कसा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून तो म्हणतो, अहो परमेश्वरावरती, 10वं वचन म्हणतं, अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, हो, म्हणजे आराधना करणारे जे लोक आहेत, परमेश्वरावर प्रीती करतात, त्याचं वचन पाळतात, त्याच्या वचनानुसार चालतात, त्याच्या आज्ञेला ते श्रेष्ठ देतात, असा थोर देव प्रभू आम्हाला लाभलेला आहे. आणि म्हणून ते वाईटाचा द्वेष करतात. होय, आनंद आणि असा जो सूर्य उदयापासून आणि किरण जे येतात जखार्यापर्यंत,
होय. तो आपल्या भक्तांचं जीवाचं रक्षण करतो. होय. असा असा थोर देव आम्हाला लाभला आहे. मोशेपासून आणि जे आणि जखाऱ्यापर्यंत आणि मलाखीपर्यंत. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. मलाखीचं पुस्तक 1 अध्याय आणि 11वं वचन आम्हाला असं सांगतं. मलाखीचं पुस्तक 1 अध्याय, कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रामध्ये माझे नाव थोर आहे. माझ्या नावाप्रित्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात आणि निर्दोष बली अर्पतात, कारण माझे नाव सर्व राष्ट्राहून थोर आहे. होय, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सर्व राष्ट्राहून थोर आहे. प्रभू, जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू आहे, त्यानं ते गौरवी सामर्थ्य दिलं आहे आणि तो विजयी प्रभू झालेला आहे. लागणारं गौरवी सामर्थ्य त्यानं दिलेलं आहे आणि म्हणून तो आपल्या भक्तांच्या जीवाचं रक्षण करतो. होय, असा थोर पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे. तो आम्हाला दुर्जनांच्या हातून सोडवतो. 11वं वचन सांगतं, नीतिमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. होय, आम्हासाठी देवानं आम्हाला नीतिमत्वाचा असा प्रकाश दिलेला आहे आणि जे सरळ अंतकरणाचे आहेत त्याच्यामध्ये आनंदाचा म्हणजे हर्षाचा बीज त्यांनी पेरलेला आहे. वचन 12 सांगतं, कारण अहो नीतिमान जन हो, परमेश्वराचे ऐका, परमेश्वराच्या ठाई हर्ष करा. होय, त्याचं पवित्र नामाला गौरव द्या, त्याच्या पवित्र कृतज्ञतेबद्दल स्तवन करा. होय, म्हणून 97 स्तोत्रातलं 1 वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर राज्य करतो आहे आणि सर्व पृथ्वी उल्हास करत आहे, कारण आमचा ख्रिस्त राजा झाला आहे आणि त्यानं सर्व द्वीप समूह, आमचा सर्व, आम्ही ज्या द्वीप समूहामध्ये राहतो, ज्या भारतामध्ये राहतो, आम्हाला आनंदाचं गौरवाचं सामर्थ्य दिलं आहे. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि त्याच्या पवित्र नामाला गौरव देऊया. असा थोर प्रभू आम्हाला लाभला, म्हणून आम्ही त्याला धन्यवाद देऊया आणि त्याचं गौरव करूया. आमेन.